मित्रपक्षात असूनही नवनीत राणा यांच्या उमेदवारीला विरोध हा वाढतोच आहे। एका बाजूला भाजपमधील विरोधक हा कमी झालेला दिसतोय, तर दुसरीकडे मात्र चंद्रशेखर बावनकुळे अमरावतीतून नवनीत राणांच्या प्रचारासाठी पदाधिकाऱ्यांना कामाला लावण्याचा प्रयत्न करणार आहेत, तर दुसरीकडे महायुतीच्या घटक पक्षांमध्ये नवनीत राणांबद्दल विरोध कायम आहे। एकीकडे बच्चू कडू, आनंदराव अडसूळ यांचा विरोध शमलेला नाही, तर बॅनरवर आपला फोटो वापरलाच कसा असा प्रश्न विचारून अजित पवार समर्थक संजय खोडकेंनी नवनीत राणांची आणि विशेषतः भाजपची अडचण वाढवली आहे। आपण अधिकचे अपडेट जाणून घेऊ। प्रणय निर्माण आपल्या सोबत आहे। प्रणय, जर आपण बघितलं तर अजूनही नवनीत राणा यांच्या उमेदवारीला मित्रपक्षांचा विरोध हा कायम असल्याचं पाहायला मिळते। त्यामुळे प्रामुख्याने राणा असतील, भाजप असेल यांची अडचण तर वाढलेलीच आहे। त्यामुळे स्वाभाविक आता या सगळ्यांची नाराजी, यांचा सगळ्यांचा विरोध कशा पद्धतीने कमी करण्यासाठी प्रयत्न होताना पाहायला मिळणार आहे। नक्की दीपक, नवनीत राणा यांच्या उमेदवारीचा जो सगळीकडे जो सगळ्या पक्षांनी जो विरोध केलेला आहे तो अजूनही कायमच आहे। त्यातल्या त्यात भाजपकडून जी सुरुवातीला जी नाराजी होती तर ती मोठ्या मुश्किलने ती संपलेली आहे। परंतु दुसरीकडे जर आपण बघितलं तर आता मित्रपक्ष जे आहे ज्याच्यामध्ये अडसूळ पिता पुत्र आहे शिंदे गटातले, त्यानंतर आमदार बच्चू कडू आहे आणि यानंतर काल उडी घेतलेली यामध्ये राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते संजय खोडके त्यांनी तर थेट माझा फोटो तुम्ही वापरला कसा सोशल मीडियावर असंच त्यांनी जाब विचारला, एक पत्रक काढलं आणि हा आचारसंहितेचा भंग आहे, माझी परवानगी न घेता तुम्ही माझा फोटो वापरलाच कसा असा त्यांनी प्रश्न विचारलेला आहे। आणि जर तुम्ही सोशल मीडियावर जर याचं जर उत्तर दिलं नाही, जर माझं नाव जर काढलं नाही तर मी नक्की त्याची तक्रार करणार असा थेट इशारा सुद्धा दिलेला आहे। त्यामुळे आता भाजप नेमकं आता या मित्रपक्षांना कसं शांत करणार याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे। तर आज भाजपचे प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे अमरावतीच्या दौऱ्यावर दुपारी 3 वाजता त्यांची एक महत्त्वाची बैठक होणार आहे भाजपच्या कार्यालयामध्ये आणि यामध्ये याचं सगळं मंथन करण्यात येणार आहे। आणि स्वाभाविकच जर ह्या घटक पक्षांना जर शांत करावं लागेल तर नक्कीच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाच मध्यस्थी करावी लागणार आहे। आणि दुसरीकडे आमदार बच्चू कडू यांनी तर थेट इशारा दिला आहे, जर ब्रह्मदेव जरी खाली आला तरी मी माझी उमेदवारी मागे घेणार नाही असं सांगितलेलं आहे। त्यामुळे एकंदरीत जर पाहिलं तर नवनीत राणाच्या अडचणीत जे आहे ते वाढत होत चाललेली आहे, परंतु जे प्रचार आहे ते मात्र कुठे थांबलेलं आपल्याला यावेळी पाहायला मिळत नाही। काँग्रेसचे उमेदवार बळवंत वानखेडे यांनी प्रचाराला सुरुवात केलेली आहे, तर नवनीत राणांनी सुद्धा प्रचाराला सुरुवात केली, तर बच्चू कडूचे जे प्रहारचे उमेदवार आहे दिनेश बुब यांनी सुद्धा कालपासून बैठकाला सुरुवात केली आणि आजपासून प्रचाराला सुरुवात केली। उद्या 3 तारखेला दिनेश बुब यांचे एक मोठं शक्ती प्रदर्शन आपल्याला अमरावती शहरामध्ये पाहायला मिळणार आहे आणि 4 तारखेला नवनीत राणा नामांकन दाखल करणार आहे। यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस येणार आहे, त्यामुळे 4 तारखेला नवनीत राणा यांचं शक्ती प्रदर्शन आपल्याला अमरावती शहरामध्ये पाहायला मिळणार आहे। परंतु घटक पक्षांचे जे नाराजीचा सूर आहे तो कसा थांबेल यावर आता भाजप लक्ष केंद्रित करणार आहे, हे मात्र नक्की। दीपक, म्हणजे स्वाभाविकच कशा पद्धतीने शिष्टाई कामी येते हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। प्रणय, धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल। अधिकचे अपडेट जाणून घेत राहू। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।